नमस्कार. आज आपण एका अगदी ओळखीच्या पण तितक्याच खोल विषयावर बोलणार आहोत, कर्म. म्हणजे आपण नेहमी म्हणतो, जसं पेराल तसं उगवेल. पण हा फक्त योगायोग आहे की यामागे काही नियम आहे? नमस्कार. हो, हा फक्त योगायोग नाहीये. हा एक नैसर्गिक नियम मानला जातो, कारण आणि परिणामाचा. बृहदारण्यक उपनिषदात म्हटलंय तसं, माणूस जसं कर्म करतो, जसा वागतो, तसाच तो बनतो. अच्छा, म्हणजे हा केवळ नशिबाचा खेळ नाही तर? हो, आज आपण हेच कर्म आणि त्याच्याशी जोडलेलं संसार चक्र, म्हणजे जन्म-मृत्यूचे फेरे आणि त्यातून मुक्तीचे मार्ग, हे सगळं जरा सविस्तर बघूया. अगदी. सुरुवात कर्म या शब्दापासून करूया. कृ म्हणजे करणं, कोणतीही क्रिया. पण अध्यात्मात त्याचा अर्थ खूप खोल आहे. आपली प्रत्येक शारीरिक, मानसिक किंवा बोलण्यातून होणारी कृती. अगदी, मनातले विचारसुद्धा. हो, अगदी विचारसुद्धा. या सगळ्याचा परिणाम आपल्या भविष्यावर होतो. आणि तो आत्म्याला, म्हणजे आपल्याला, या जन्ममृत्यूच्या चक्रात, संसारात अडकवून ठेवतो. बापरे, म्हणजे यात आपल्या इंटेन्शनचं, आपल्या हेतूचं पण महत्त्व असेल, हो ना? म्हणजे समजा कोणी दिखाव्यासाठी दान केलं आणि कोणी खरंच मनापासून. नक्कीच. हेतू किंवा संकल्प अत्यंत महत्वाचा आहे. कर्माची फळं ही बऱ्याच अंशी आपल्या हेतूवर अवलंबून असतात. कर्माचे मुख्यत्वे 3 प्रकार सांगितले जातात. पहिला म्हणजे संचित कर्म. संचित म्हणजेच साठवलेलं. बरोबर. अनेक जन्मांमध्ये आपण जे काही बरं वाईट केलंय, त्या सगळ्या कर्मांचं ते एक मोठं गाठोडं आहे असं समजूया. एका मोठ्या धान्याच्या कोठाऱ्यासारखं. अच्छा. आणि मग त्यातलं काही आपल्याला ह्या जन्मात अनुभवायला मिळतं. ते प्रारब्ध कर्म. बरोबर. अगदी बरोबर. त्या कोठारातून या जन्मासाठी जेवढं धान्य वाट्याला आलंय ते म्हणजे प्रारब्ध. आपल्या सध्याच्या आयुष्यातली सुख, दुःख, परिस्थिती हे बऱ्याचदा या प्रारब्ध कर्माचं फळ मानलं जातं. हां. आणि तिसरा प्रकार? तिसरा आहे क्रियमाण कर्म. याला आगामी कर्म असेही म्हणतात. हे म्हणजे आपण आत्ता ह्या क्षणी जे काही करतोय, विचार, शब्द, कृती, याची फळं आपल्याला भविष्यात मिळणार आहेत. म्हणजे शेतकरी जसं आत्ता बी पेरतोय तसं. हो, अगदी तसंच. या क्रियमान कर्मावरच आपलं पुढचं प्रारब्ध अवलंबून असतं. म्हणजे हे चक्र चालूच राहतं. संचित, प्रारब्ध, क्रियमान, एकामागे एक. पण मग आपण या चक्रात अडकतो तरी का? काहीतरी कारण असेल ना? बरोबर. हाच कळीचा मुद्दा आहे. अडकण्याची मूळ कारणं 3 सांगितली जातात. राग म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट. द्वेष म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा तिरस्कार, नकार. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं, अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. कशाबद्दलचं अज्ञान? स्वतःच्या खऱ्या स्वरूपाबद्दलचं अज्ञान. आपण स्वतःला हे शरीर, हे मन, हा अहंकार समजतो. आपलं जे मूळ स्वरूप आहे, जे शुद्ध चैतन्य आहे, ते आपण विसरतो. आणि याच अज्ञानामुळे, आसक्ती आणि द्वेषामुळे आपण कर्म करत राहतो आणि त्याचे परिणाम भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. नदीच्या प्रवाहासारखं. अच्छा. तर मग यातून सुटका कशी? म्हणजे मोक्ष मिळवायचा असेल तर काय मार्ग आहे? यातून बाहेर पडणं हेच तर अंतिम ध्येय आहे. यासाठी मुख्य मार्ग सांगितला आहे निष्काम कर्मयोग. म्हणजे कोणतंही कर्म करताना त्याच्या फळाची अपेक्षा न धरणं, आसक्ती न ठेवता, फक्त आपलं कर्तव्य म्हणून निस्वार्थपणे कर्म करणं. भगवद्गीतेत जे सांगितले तसं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अगदी तेच. फळाची आसक्ती सोड आणि कर्म कर. हे सुरुवातीला कठीण वाटू शकतं, पण छोट्या छोट्या गोष्टीतून सराव करता येतो. पण नुसतं कर्म करून सुटका होईल की आणखी काही आहे? ज्ञानाचं काय? खूप महत्वाचा मुद्दा. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं, पण खरी मुक्ती मिळते ती ज्ञानाने, असं म्हणतात. आत्मज्ञानाने. मी म्हणजे हे शरीर, मन, बुद्धी, अहंकार नाही, तर या सगळ्याच्या पलीकडचा साक्षी शुद्ध आत्मा किंवा ब्रह्म आहे, हे ज्ञान होणं. म्हणजे आपण करता नाही, फक्त बघणारे आहोत, साक्षी आहोत, हे कळणं. बरोबर. हा मी करतोय, हा भाव, हा अहंकार गळून पडणं महत्वाचं. यामुळे अविद्येचा नाश होतो. आणि मग ज्ञानाबरोबर वैराग्यही येतं. वैराग्य म्हणजे सांसारिक गोष्टींमधली आसक्ती कमी होणं. हो. जसं खरं स्वरूप कळू लागतं, तसं बाह्य गोष्टी, सुख, दुःख याबद्दलची ओढ, आसक्ती कमी होते. इच्छा आणि भीती यातून सुटका व्हायला लागते. अर्थात यासोबत भक्तिमार्ग आहे. ईश्वराला शरण जाणं किंवा कृपा म्हणजे ईश्वरी अनुग्रह, हेही मार्ग आहेतच. पण एक गोष्ट मला नेहमी वाटते, की लोक कर्माला शिक्षा किंवा बक्षीस समजतात. देवाने दिलेलं वगैरे. हो, हा एक मोठा गैरसमज आहे. कर्म हा काही शिक्षा बक्षिसाचा नियम नाही.
तो एक न्यूट्रल, तटस्थ नियम आहे. कारण आणि परिणाम, जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्म आपल्याला निष्क्रिय बनवत नाही. प्रारब्ध जरी असलं तरी वर्तमानात आपण जे क्रियामाण कर्म करतो, जी निवड करतो, त्याने आपण आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतो. म्हणजे आपल्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत अजूनही. नक्कीच. आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार असतो असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की कर्म हा एक गुंतागुंतीचा पण महत्त्वाचा नियम आहे. तो आपल्याला संसार चक्रात अडकवतो, पण निष्काम कर्म, ज्ञान आणि वैराग्याच्या मार्गाने त्यातून बाहेरही पडता येतं. अगदी. गीतेचा तो संदेश परत आठवण्यासारखा आहे. कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, फळांवर नाही. ही समज आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घ्यायला शिकवते. आणि हीच गोष्ट आजच्या श्रोत्यांसाठी एक विचार म्हणून सोडून देऊया. कर्माची ही संकल्पना जरी त्यावर पूर्ण विश्वास नसला तरी आपल्या रोजच्या जगण्याकडे, आपल्या कृतींकडे आणि त्यांच्या परिणामांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल? खऱ्या अर्थाने आपल्या नशिबाचे शिल्पकार असणं म्हणजे नेमकं काय असू शकेल?